शेवाळे सर सुरू करा. ओके. हॅलो, नमस्कार. आज दिनांक 14 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येच्या या प्रसंगी, त्याचबरोबर आमच्या विद्याभारती शैक्षणिक अमरावती चे माननीय अध्यक्ष, तसेच आमच्या संत मुक्ताबाई कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दादा शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आभासी पद्धतीने काव्य वाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. या प्रसंगी उपस्थित जे कवीवरी आहेत, जे महानुभाव आहेत, त्यामध्ये मी प्रथमतः त्या सर्वांचं इथे नामोल्लेख करतो. प्रथमतः आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा शैक्षणिक समन्वयक LV गायकवाड सर उपस्थित आहेत. माझे सन्मित्र डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने सर आहेत. त्याचबरोबर माझे सन्मित्र डॉक्टर मारुती तेगमपुरे सर आहेत. राखुंडे सर, श्री नारायण खरात सर, डॉक्टर वैजनाथ आलमुलवाड सर, श्री RK ढोले सर, जयंत बोदडे सर, प्रमोद पिवटे, सुभाष गायकवाड सर, दीपक पाटील सर, त्याचबरोबर श्री जय पाटील सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाला डॉक्टर संदीप माळी, मराठी विभाग प्रमुख, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर ID पाटील सर, या सर्वांचं प्रथमतः मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि कमीत कमी वेळेमध्ये या कार्यक्रमाला आपण सगळे अत्यंत मनाने आणि तुमचा खूप व्यस्त वेळापत्रक आहे, त्याही वेळापत्रकामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित दिल्यात, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. आणि आमच्या या कार्यक्रमाला जे विविध महाविद्यालयातून तसेच आमचे विद्यार्थी इथे जे उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा मी इथे अभिनंदन करतो आणि स्वागत पण करतो. आणि आपला या ठिकाणी जास्त वेळ न घेता मला सांगायला आनंद होतो की या कार्यक्रमाला 3 विद्यापीठातून प्रतिनिधित्व करत आहेत सर्व कविवर्य, कवी मान्यवर. त्यामध्ये औरंगाबाद विद्यापीठातून, नांदेड विद्यापीठातून आणि आमच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून हा इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी प्रथमतः आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री LV गायकवाड सर यांची परवानगी घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात करण्याची विनंती त्यांना करतो. नमस्कार सर. प्रथमतः मी डॉक्टर मारुती तेगमपुरे सरांना विनंती करतो की आपण सामाजिक विषयावरती उत्तम असं लेखन केलेलं आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, खरं तर आपण राजकीय विश्लेषक आहात याची आम्हाला जाणीव आहे. आणि आपला जो परिचय आहे तो संबंध महाराष्ट्राला आहे. तर मी आपणास विनंती करतो की आपण आपलं सादरीकरण या ठिकाणी करावं. डॉक्टर मारुती तेगमपुरे, गोदावरी महाविद्यालय, अंबड, जिल्हा जालना. नमस्कार सर्वांना. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो सर, हो. आदरणीय शेवाळे सर, आदरणीय गायकवाड सर, या ठिकाणी मला कविता सादर करण्याची आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर शेवाळे सरांनी विनंती केली. त्यांना मी म्हणालो की मी कवी म्हणून असा फारसं काही गांभीर्यपूर्वक लिखाण केलेलं नाही. जे काही केलेलं आहे ते चळवळीचं लिखाण आहे. केवळ ते मित्रप्रेमापोटी मला म्हणाले, सर चळवळीच्या अंगाने केलेली जी काही कविता असेल तुमची तर ती सादर करावी. आता कवितेचे किती राऊंड होणार आहेत याविषयी काही कल्पना नाही. मी पहिल्या
फेरीमध्ये किती शेवाळे सर एक कविता सादर करायची कसं स्वरूप कसं आहे? तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. ओके सर, ओके ओके. हॅलो म्हणजे सर. पहिल्या सत्रात किती एक कविता सादर करायची कसं आहे? 2 करा सर, 2 कविता सादर करा. ओके ओके ओके. एक प्रथमतः मी एक कविता सादर करतो आणि त्यानंतर जर आपल्याला भावली किंवा जर वेळ शिल्लक असेल माझा तर दुसरी कविता सादर करतो. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे असेल तयारी तर. कारण या ठिकाणी दिग्गज महनीय कवी उपस्थित आहेत. त्यांच्या कवितेचा प्रभाव अधिक राहावा म्हणून सुरुवातीलाच माझी कविता मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवतो. असेल तयारी तर येणारच असतील तर ये माझ्या जीवनात, येणारच असशील तर ये माझ्या जीवनात माझा त्याला नकार नाही. येणारच असशील तर ये माझ्या जीवनात माझा त्याला नकार नाही. जर ठेवणार असशील अपेक्षा सुख समृद्धी मिळवण्याची तर माझा होकार नाही. पण तुला माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाला स्वातंत्र्य असेल. पण तुला माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाला स्वातंत्र्य असेल. यासाठी मोजावी लागेल तुला किंमत अमाप. यासाठी मोजावी लागेल तुला किंमत अमाप. तुला द्यावी लागेल प्रत्येक क्षणागणिक साथ माझी अगदी खंबीरपणे. तुला द्यावी लागेल प्रत्येक क्षणागणिक साथ माझी अगदी खंबीरपणे. कारण माझं जीवन हे अन्यायाविरुद्ध लढणारी वावटळ आहे. कारण माझं जीवन हे अन्यायाविरुद्ध लढणारी वावटळ आहे. अन्यायाविरुद्ध लढताना कदाचित मीही संपेन. तेव्हा मात्र तुला व्हावी लागेल वावटळ. अन्यायाविरुद्ध लढताना जेव्हा मीही संपेन तेव्हा मात्र तुला व्हावी लागेल वावटळ. हा लढा अविरत चालू ठेवण्यासाठी, या भूमीवर लाल निशाण फडकवण्यासाठी. नंबर तुमचा 11 रजिस्टर. हा लढा मित्रो प्रत्येकाने आपला मोबाईल म्यूट करा. आता काय म्हणा आपल्याला डॅशबोर्ड आला. हे अशा पद्धतीने डिस्टर्ब होतो. शेवट कृपया म्यूट करायला सांगा. परिहार सर फोन म्यूट करा. 8 नंबर. ओके सर, दिगंपुरे सर, ओके चालू करा. हा माफ करा. मध्येच व्यत्यय आल्यामुळे ठीक आहे. या अन्यायाविरुद्ध लढताना कदाचित मीही संपेन. तेव्हा मात्र व्हावी लागेल तुला वावटळ. हा लढा अविरत चालू ठेवण्यासाठी, या भूमीवर लाल निशाण फडकवण्यासाठी जर असेल तयारी या सर्व गोष्टी स्वीकारण्याची तर आपली आयुष्याची साथ आहे. जर असेल या सर्व गोष्टी स्वीकारण्याची तयारी तर आपली आयुष्याची साथ आहे. जर असेल तुझा नकार या सर्व बाबींना तर आपली ही अखेरची मुलाखत आहे. तर आपली ही अखेरची मुलाखत आहे. तर ही आपली अखेरची मुलाखत आहे. धन्यवाद. आपण मला संधी दिलात त्याबद्दल आपले आभार प्रकट करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला जो विचार आहे आपल्या कवितेतून या ठिकाणी आपण इथे व्यक्त केलेला आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्याकडून अशा प्रकारच्या क्रांतीची हाक देणारी ही कविता आपण या ठिकाणी सादर केलेली आहे. तुमच्याकडून यापेक्षाही जास्त अपेक्षा आहेत, परंतु त्या वेळेच्या अभावी माझी आपल्याला विनंती आहे की आपण अजून एखादी कविता सादर करावी. आपल्याकडे वेळ आहे, परंतु यस सर. ओके.
एक मिनिट, एकच मिनिट. उद्या 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा दिवस. खऱ्या अर्थाने आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत आणि भारतीय स्वातंत्र्य आपल्याला जे लाभलेलं आहे, कुणाची तरी मेहरबानी म्हणून हे स्वातंत्र्य मिळालेलं नाही, यासाठी अगणित शहीदांना आपलं आत्मबलिदान द्यावं लागलेलं आहे. काही मोजक्याच लोकांची भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत नावं कोरली गेलेली असली तरी 1,60,000पेक्षा अधिक शहीदांना आपलं आत्मबलिदान द्यावं लागलेलं आहे. तेव्हा कुठं आपल्याला हे भारतीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आझादी नावाची कविता जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होतो तेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होता, त्यावेळेस लिहिलेली आहे. अर्थात यातले बरेचसे संदर्भ त्या काळातले आहेत, म्हणून अतिशय छोटी कविता मी तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं नाव आहे आजादी. हम तो आजाद हुए लेकिन ये आजादी कहाँ देखने मिलती है. हम तो आजाद हुए लेकिन ये आजादी कहाँ देखने मिलती है. गरीब की 25 साल की औरत 50 साल की लगती है. हम तो आजाद हुए लेकिन ये आजादी कहाँ देखने मिलती है. गरीब की 25 साल की औरत 50 साल की लगती है. धनवान की 50 साल की औरत 25 साल की लगती है. भाइयों, ये आजादी कहाँ देखने मिलती है. गरीब को खाने रोटी नहीं मिलती, धनवान का कुत्ता केक खाता है. गरीब को खाने रोटी नहीं मिलती, धनवान का कुत्ता केक खाता है. गरीब का बेटा भूख के मारे रोता है, धनवान का बेटा अय्याशी में सोता है. भाइयों, ये आजादी कहाँ देखने मिलती है. भाइयों, ये आजादी कहाँ देखने मिलती है. शेवटचा, या कवितेतला शेवटचा जो शेर आहे तो सादर करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. गरीब के ओटों पर चुनकर नेता संसद जाता है. आज पार्लमेंटमध्ये निवडून आलेल्या एकूण सदस्यापैकी 82% सदस्य हे कोट्याधीश आहेत आणि ते कोणाचं हित जोपासत आहेत. कॉर्पोरेटची कशी लाल गालिचे घालून त्यांचं स्वागत करत आहेत. या पार्श्वभूमीवर हा शेर अत्यंत महत्वाचा आहे. गरीब के ओटों पर चुनकर नेता संसद जाता है. जब किसी का काम हो तो कमीशन मंगवाता है. भाइयों, ये आजादी कहाँ देखने मिलती है. भाइयों, ये आजादी कहाँ देखने मिलती है. आप लोगों ने मुझे बुलाया, मेरी कविता सुनी. आप सबके प्रति मेरी कृतज्ञता प्रकट करता हूँ और मेरी वाणी को यहाँ मैं विराम देता हूँ. धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विश्लेषण करणारी ही वास्तववादी कविता आपण या ठिकाणी सादर केलेली आहे. याचं भान आहेच. स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशाची जी परिस्थिती आहे त्याचं एक ज्वलंत चित्रण अभ्यासकांनी डोळ्यासमोर ठेवून एक चांगला उत्तम असा पर्याय काढावा आणि नवीन नेतृत्व, नवा विचार, नवी प्रेरणा आपल्या या कवितेतून इथे आम्हाला नक्कीच मिळालेल्या आहे. आपण म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, चालतं बोलतं शाळा, म्हणजे एक चालतं बोलतं पुस्तक म्हणून आपली ओळख संपूर्ण विद्यापीठामध्ये आहेच. आपण या ठिकाणी केवळ माझ्या बऱ्याच दिवसानंतर एका फोनवर आपण हो म्हणालात, त्याबद्दल मी तुमचे ऋणात राहू इच्छितो. खरं तर हे मला शोभणार नाही, कारण आपले जन्मजन्मीचे ऋणानुबंध आहेत. तरी मी तुमच्या या ठिकाणी धन्यवाद देतो तेगमपुरे सर. आणि पुढील कवी आणि मराठीचे उत्तम समीक्षक माझे स्नेही मित्र डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने यांच्या मला बऱ्याचशा कविता पाठच आहेत. मी तसाच उभा आणि आयुष्य हातचे निघून गेले, खुणावीत राहिलो पुढच्यांना मागचे निघून गेले, ही त्यांची प्रसिद्ध कविता. मला वाटतं मी त्याच्यावर पण थोडंसं लिहिलेलं होतं, जमेल तेवढं. खरं तर सामाजिक शास्त्राचा विद्यार्थी याच्यापेक्षा जास्त काही बोलेल याची कोणी अपेक्षा करू नये.
मी डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने सरांना विनंती करतो की आपल्या कविता आपण या ठिकाणी आपलं सादरीकरण करावं. डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने. सर्व रसिक श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार. संत मुक्ताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुक्ताईनगर या ठिकाणी मी दुसऱ्यांदा येतो आहे. आभासी तंत्राच्या माध्यमातूनच का असेना, यापूर्वी मी 1 मे या कामगार दिनी आपल्या भेटीला आलेलो होतो. त्यावेळेसही भरभरून आपण प्रेम दिलं. मी या ठिकाणी माझी संविधान नावाची कविता आपल्या समोर सादर करत आहे. जगण्याला आधार आज संविधान आले. जगण्याला आधार आज संविधान आले. सुटले ग्रहण आमचे संविधान आले. आजवरी आमचा श्वास कैद होता. आजवरी आमचा श्वास कैद होता. रोजच्या अन्यायाचा नवा इतिहास होता. आजवरी आमचा श्वास कैद होता. रोजच्या अन्यायाचा नवा इतिहास होता. पाश तोडण्या आता उंच भरारी या उमेदीने, आता उंच भरारी घेऊ नव्या उमेदीने. फेकून देऊ चला जगणे लाजिरवाने. माणूस खरे मनी आज श्रद्धास्थान झाले. माणूस खरे मनी आज श्रद्धास्थान झाले. सुटले ग्रहण आमचे संविधान आले. भीमा तुझ्यामुळेच, भीमा तुझ्यामुळेच या दिशा मुक्त झाल्या. गगनी तारकांच्या दीपमाळा उजळल्या. स्वप्न साकारती हे, स्वप्न साकारती हे युवा प्रबोधन वाले. सुटले ग्रहण आमचे संविधान आले. जगण्याला आधार आज संविधान झाले. सुटले ग्रहण आमचे संविधान आले. मित्रो, मी पीपल्स कॉलेज नांदेड या ठिकाणी शिकत असताना आमचे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर अनंत राऊत यांनी युवा प्रबोधन मंच नावाचं एक व्यासपीठ, एक विचार मंच तयार केलेला होता. त्या प्रसंगी 2001 मध्ये ही मी कविता म्हणा, गाणं म्हणा, हे मी लिहिलेलं होतं. आणि युवा प्रबोधन मंचाचं एक शीर्षक गीत हे त्यावेळेस म्हणून गाजलेलं होतं. त्यामुळं मला वाटलं की या ठिकाणी आपण हे काव्य आपणा समोर ठेवावं म्हणून ठेवलं. परवानगी असेल तर एक दुसरी माझी प्रांतामध्ये मला वाटतं की याच्यामध्ये लिहिलं पाहिजे म्हणून मी काही गझला मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यापैकी एक गझल मी आपल्या समोर मांडतो आहे. पुसू नये असं या गझलेला मी माझे नाव दिलेलं होतं. आता कोणी कोणाचे नाव घेऊ नये. आता कोणी कोणाचे नाव घेऊ नये. अश्रू सोबत आता कोणी वाहू नये. आता कोणी कोणाचे नाव घेऊ नये. अश्रू सोबत आता कोणी वाहू नये. तुझे माझे चांदणे, तुझे माझे चांदणे गेले दूर देशी. निखळत्या ताऱ्याशी काही मागू नये. अश्रू सोबत आता कोणी वाहू नये. मागचे शब्द, मागचे शब्द जरी अर्थवाही होते. अनर्थाशी कोणी सलगी करू नये. आता कोणी कोणाचे नाव घेऊ नये. गुन्हेगार अन फिर्यादी, गुन्हेगार अन फिर्यादी नसे कोणी. आरोपी एकमेकांना समजू नये. आता कोणी कोणाचे नाव घेऊ नये. तुझा माझा रंग इथे खुलला होता. तुझा माझा रंग इथे खुलला होता. स्मरून त्यात कधी दंग होऊ नये. आता कोणी कोणाचे नाव घेऊ नये.
विनमुख झाल्या दिशा रस्ते ओस झाले, तरी आस मागच्याची बाळगू नये, आता कोणी कोणाचे नाव घेऊ नये. आणि शेवटचा शेर आहे, श्वास मंद होतील गडे कधी काळी, श्वास मंद होतील गडे कधी काळी, मी फाटणार नाही तू उसवू नये, आता कोणी कोणाचे नाव घेऊ नये, अश्रू सोबत आता कोणी वाहू नये, अश्रू सोबत आता कोणी वाहू नये. धन्यवाद. धन्यवाद सर. भारतीय संविधानातील मूल्य विचार आणि संविधानाचं अनुसरण हे आपण आपल्या कवितेतून या ठिकाणी कसं करावं हे मांडलेलं आहे. खरं तर आपण डॉक्टर अनंत राऊत यांच्या ज्या चळवळीमध्ये वाढलेला आहात त्याचे साक्षीदार आम्ही पण आहोत. आणि म्हणूनच आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचं अत्यंत सूक्ष्म असं निरीक्षण आणि विश्लेषण आपण आपल्या या कवितेतून केलेलं आहे. खरं तर जुन्ने सरांचा जो प्रांत आहे तो गझलेचा प्रांत आहे आणि त्यांच्याकडून गझल ऐकली नाही तर काहीतरी राहून गेलं, उणीव भासणारी आहे असं कुठेतरी होऊ नये म्हणून ती सुद्धा गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि सरांनी म्हणजे आमची परवानगी असताना सुद्धा परवानगी या ठिकाणी मागितली. त्यांची ती नम्रता या ठिकाणी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. मी सरांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर अशा प्रकारच्या मैफिली ह्या खूप दिवसापासून थांबलेल्या होत्या. आता आपण त्याच्या नवीन प्रवासामध्ये आहोत. सर मी तुमचे मनापासून धन्यवाद देतो आणि आपण या कार्यक्रमाला हजर राहिलात त्याबद्दल सुद्धा तुमचे ऋण व्यक्त करतो. आणि पुढील कवी श्री राखुंडे सरांना विनंती करतो की आपण आपली कविता या ठिकाणी सादर करावी. राखुंडे सर. सर्वांना सप्रेम नमस्कार. सर माझा शेवाळे सर आवाज हो सर येतोय. हा आदरणीय रावसाहेब दादा शेखावत सर तुमचा आवाज म्यूट झालाय राखुंडे सर. हा येतो का सर आता आवाज? हो सर हो सर. आदरणीय रावसाहेब दादा शेखावत यांना मी अभिष्ट चिंतन दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि माझी एक रचना आपल्यासमोर ठेवतो. अगदी कमी कालावधीमध्ये इतका सुंदर कार्यक्रम, कवितेचा कार्यक्रम शक्यतो संध्याकाळी असतो परंतु कवितेची दुपार म्हणून हा कार्यक्रम सुंदर सजलेला आहे. छान छान कविता ऐकायला मिळतात. मी आपल्यासमोर एक कविता सादर करतो. टांगा पलटी घोडे फरार. सामाजिक आशय विषय असलेली कविता आहे. नवरीला लागते हळद, फेसबुकवर पोस्ट अपलोड. नवरीला लागते हळद, फेसबुकवर पोस्ट अपलोड. नवरदेव इंस्टावर बांधतोय गुडघ्याला बासिंग. सासूने स्टेटस ठेवले मेहंदीचे, मी सकाळ संध्याकाळ करते चॅटिंग. हा लग्नाचा सोहळा की नुसता ऑनलाईन थरार. हा लग्नाचा सोहळा की नुसता थरार. टांगा पलटी घोडे फरार. पोरायला करायचा असतो अभ्यास, तो असतो वंशाचा दिवा. पोराला करायचा असतो अभ्यास, वंशाचा दिवा. पण समस्या आहे लोड शेडिंग. लोड शेडिंग मैदानावर खेळी. वर्ग दप्तर फेकून मैदानावर. बाप राशी भविष्य. बाप राशी करायचा मनात करार. टांगा पलटी घोडे फरार. टीव्हीवर पांचट मालिका पाहून पाहून, टीव्हीवरच्या पांचट मालिका पाहून पाहून डोळे आता थकले. जाहिरातीच्या भडीमाराने नको ते विकले. हे सारं नुसतं सहन करावं लागतं वारंवार. हे सारं नुसतं सहन करावं लागतं वारंवार. टांगा पलटी घोडे फरार. शांत शांत शाळेचा फळा. शांत शांत शाळेचा फळा. मुलांच्या मेंदूचा होतो 16 मुळा लॉकडाऊनच्या काळामध्ये.
शांत शाळेचा फळा, मुलांच्या मेंदूचा होतो चोळा मोळा. करिअर करायचं की कॅरियर व्हायचंय, करिअर करायचं की कॅरियर व्हायचंय. उघडत नाही शिक्षणाचा तिसरा डोळा, उघडत नाही शिक्षणाचा तिसरा डोळा. नोकरीच नाही लागली तर मग पदव्यांचा घालायचा का खार, खार म्हणजे आमच्या मराठवाड्यात लोणचं म्हणतात. नोकरीच लागल्या नाही तर काय पदव्यांचा घालायचा खार. टांगा पलटी घोडे फरार, टांगा पलटी घोडे फरार. घुगऱ्या खाऊन घेतल्या डिग्र्या, अंगणवाडी सगळ्यांनीच घुगऱ्या खाल्लेल्या असतात. घुगऱ्या खाऊन घेतल्या डिग्र्या पण स्वप्नात बी मिळाल्या नाही. घुगऱ्या खाऊन घेतल्या डिग्र्या पण स्वप्नात बी मिळाल्या नाही नोकऱ्या. मग रानावनात खुशाल चारल्या बकऱ्या, मग रानावनात खुशाल चारल्या बकऱ्या. इथं नशिबानेच खाल्ला मार, इथं नशिबानेच खाल्ला मार. टांगा पलटी घोडे फरार. शिक्षण म्हणजे नागिनीचा दंश आहे, शिक्षण दंश आहे. 10वी पर्यंत बेजार करणारा भूमितीचा कंस आहे, 10वी पर्यंत बेजार करणारा भूमितीचा कंस आहे. बेकारीत भरड आपला वंश आहे, बेकारीत भरडणारा आपलाच वंश आहे. खाऊन केलंय खत नुसता भुईला भार, खाऊन केलंय खत नुसता भुईला भार. टांगा पलटी घोडे फरार. इंग्लिश स्कूल हाऊसफुल, इंग्लिश स्कूल हाऊसफुल. ओस पडू लागल्या मराठी शाळा, इंग्लिश स्कूल हाऊसफुल. ओस पडू लागल्या मराठी शाळा. पोरांना लागलाय नुसता खिचडीचा लळा, पोरांना लागलाय नुसता खिचडीचा लळा. शिक्षणाला कशी आली अवकाळा. बे एक बे, बे दोन्ही ला चार, बे एक बे, बे दोन्ही ला चार. टांगा पलटी घोडे फरार, टांगा पलटी घोडे फरार. कोचिंग चिंचिंग पळू लागले, कोचिंग चिंचिंग पळू लागले. मुलांना थोडे थोडे कळू लागले, मुलांना थोडे थोडे कळू लागले. बिनधास्त घास गिळू लागले, बिनधास्त घास गिळू लागले. कोणाची जीत कोणाची हार, कोणाची जीत कोणाची हार. टांगा पलटी घोडे फरार, टांगा पलटी घोडे फरार. खरोखरच शिक्षण तिसरा डोळा आहे, खरोखरच शिक्षण तिसरा डोळा आहे. जीव शाळेभोवतीच गोळा आहे, जीव शाळेभोवतीच गोळा आहे. इथे ज्ञानाचा फुललेला मळा आहे, येथे ज्ञानाचा फुललेला मळा आहे. याचा करावा लागेल गांभीर्याने विचार, याचा करावा लागेल गांभीर्याने विचार. नाहीतर टांगा पलटी घोडे फरार, टांगा पलटी घोडे फरार. धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने मार्च 19 पासून जे भारतावर आसमानी संकट आलेलं आहे ते म्हणजे कोरोना. या कालखंडामध्ये शिक्षण व्यवस्थेची जी वाताहत झालेली आहे, जी सस्यहोलपट झालेली आहे, त्याचं अत्यंत वास्तववादी विश्लेषण राखुंडे सरांनी इथे केलेलं आहे. थोडक्यात काय तर हे जे शिक्षण आहे हे संख्यात्मकता वाढलेली आहे पण गुणात्मकता या ठिकाणी कुठेतरी कमी झालेली आहे. हे विश्लेषण राखुंडे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा टायटल सुद्धा अगदी साध्या सोप्या बोलीभाषेमध्ये सरांनी इथे तो दिलेला आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये राखुंडे सरांचं जे काही विश्लेषण आहे हे अत्यंत तळमळीचं विश्लेषण आहे. खऱ्या अर्थाने एका शिक्षकाला शिक्षण क्षेत्राची होत असलेली वाताहत जितकी पोटतिडकीने कळती तितकं अजून कुणाला कळेल असं मला वाटत नाही. सर आपलं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन आणि आपणास धन्यवाद देतो की आपण या आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी कवितेचं सादरीकरण केलं आणि तेही अत्यंत दर्जेदार आणि उत्तम असं सादरीकरण केलं. असंच आपलं प्रेम आणि आपला सहवास आम्हाला या ठिकाणी लाभो याकरता मी आपले आणि जुन्ने सरांचे पण धन्यवाद देतो. कारण डॉक्टर मारुती तेगमपुरे सर आणि जुन्ने सर ह्या दोन्हीही महानुभावांनी मला आपल्यासारखे उत्तम कवी या ठिकाणी उपलब्ध करून दिले. थँक्यू सर. यानंतर मी श्री डॉक्टर नारायण खरात सरांना विनंती करतो, खरात सर, की आपण आपलं सादरीकरण या ठिकाणी करावं. आपल्या कवितेचा आपण या ठिकाणी जो सादरीकरण आहे ती इथे करावं. खरात सर. हॅलो, खरात सर आहेत का?
ओके ठीक. नाही सर, खरात सर काही दिसत नाहीये. हो ओके ओके. खरा मी खरा खरात शेवाळेजी, हो सर खरात बोला. सरांनी अजून जॉईन केलेलं नाही. ओके 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 करतो सर त्यांना कॉन्टॅक्ट. खरात सरांनी जॉईन केलेलं नाही. हो बर बर बर. मी पुढील कवींना या ठिकाणी निमंत्रित करतो. मुक्ताईनगर येथील इंग्लिश मीडियम स्कूलचे एक आमचे मित्र आहेत, उत्तम गझल लिहितात, ते म्हणजे दीपक पाटील सर. सरांच्या गझला ह्या अत्यंत आहेत. त्यांच्या बऱ्याचशा गझला आम्ही पण वाचलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं सादरीकरण करावं. श्री दीपक पाटील सर. दीपक पाटील सर. नाही येत ते. एस एस गायकवाड सरांचं घ्या तुम्ही. बर 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 ठीक आहे. संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्रीमान सुभाष गायकवाड सरांना मी विनंती करतो की आपलं सादरीकरण आपण या ठिकाणी करावं. श्री गायकवाड सर, सुभाष गायकवाड सर. आवाज येतो का सर? हो सर. हो 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 बोला बोला. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय राव साहेब जी दादा शेखावत, इनके जन्मदिन के अवसर पर उनको लाख लाख बधाई देता हूं. और आज संत मुक्ताबाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय की ओर से जो काव्य वाचन कार्यक्रम आयोजित किया गया है और मुझे यहाँ पर एक अवसर दिया है, इसलिए मैं आयोजकों का धन्यवाद करता हूँ. और ख्याति प्राप्त हिंदी के साहित्यिक हरिवंश राय बच्चन, इनकी जो रचना है मधुशाला, उस मधुशाला रचना से लिया हुआ एक पद है, जो बीत गई सो बात गई. ये जो उनकी रचना है, ये जो पद है, उसका वाचन मैं आपके सामने पेश करता हूं. तो जो बीत गई सो बात गई, जो बीत गई सो बात गई, जीवन में एक सितारा था, माना वो बेहद प्यारा था, माना वो बेहद प्यारा था. वो डूब गया तो डूब गया, वो डूब गया तो डूब गया, अंबर के आनंद को देखो, कितने इसके तारे टूटे, कितने इसके प्यारे छूटे. जो छूट गए फिर कहाँ मिले, जो छूट गए फिर कहाँ मिले, पर बोलो टूटे तारों पर, कब अंबर शोक मनाता है, कब अंबर शोक मनाता है. जो बीत गई सो बात गई, जो बीत गई सो बात गई, जीवन में वो था एक कुसुम, थे उस पर नित्य निछावर तुम, थे उस पर नित्य निछावर तुम. वो सूख गया तो सूख गया, वह सूख गया तो सूख गया, मधुबन की छाती को देखो, सूखी कितनी इसकी कलिया, मुरझाई कितनी वल्लरिया. जो मुरझाई फिर कहाँ खिली, जो मुरझाई फिर कहाँ खिली, पर बोलो सूखे फूलों पर, कब मधुबन शोर मचाता है, कभी मधुबन शोर मचाता है. जो बीत गई सो बात गई, जो बीत गई सो बात गई,
जीवन में एक सितारा था, माना वो बेहद प्यारा था, माना बेहद प्यारा था। वह डूब गया तो डूब गया, अंबर के आनंद को देखो, कितने इसके तारे टूटे, कितने इसके प्यारे छूटे। जो छूट गए फिर कहाँ मिले, जो छूट गए फिर कहाँ मिले, पर बोलो टूटे तारों पर, कब अंबर शोक मनाता है, कब अंबर शोक मनाता है। तो मुझे यहाँ पर जो अवसर दिया गया है ये कविता पेश करने के लिए, तो इस कविता द्वारा हिंदी के महान साहित्यिक हरिवंश राय बच्चन जी ने हमें ये संदेश दिया है कि जब हमारा कोई प्रिय व्यक्ति हमारे से दूर चला जाता है, तो उसके शोक में न रहते हुए हमने उस पर काबू रखना चाहिए और हमारा मूल्यवान समय बर्बाद नहीं करना चाहिए। ये संदेश इस कविता द्वारा हरिवंश राय बच्चन जी ने हमें दिया है। यहाँ पर मैं मेरे शब्दों को विराम देता हूँ और आयोजक ने मुझे यहाँ पर अवसर दिया, उनके लिए उनका धन्यवाद मानता हूँ। धन्यवाद सर. हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवी गीतकार हरिवंशराय बच्चन यांची कविता आमचे मित्र श्री सुभाष गायकवाड सरांनी या ठिकाणी सादर केलेले आहे. तेही गीताच्या स्वरूपामध्ये सादर केलेले आहे. कवितेचं म्हणजे गाण्याचा जन्म पहिल्यांदा कवितेतून होतो आणि मग त्याचं रूपांतर हे गाण्यात होतं. अशा प्रकारची कविता म्हणजे मधुशालाकार म्हणून ज्यांचं नाव जगप्रसिद्ध आहे ते हरिवंशराय बच्चन यांची कविता सरांनी सादर केलेली आहे. खरं तर या कवितेतून त्यांनी उत्तम संदेश दिलेला आहे की आपल्याला जगायचं कसं, हा जो संदेश आहे. तर मला या ठिकाणी सुरेश भटांची एक गझल आठवते. आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले, माझ्या धुळीचे इथे शेवटी किती कण राहिले, ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. अशा प्रकारची याच धाटणीची कविता सरांनी या ठिकाणी सादर केलेली आहे. सर, मी आपले या ठिकाणी धन्यवाद देतो. पुढील कवी श्री LB गायकवाड सर, प्राध्यापक LB गायकवाड सरांना विनंती करतो की आपली कविता इथे आपण सादर करावी. आमच्या महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक तथा उपप्राचार्य प्राध्यापक LB गायकवाड सर. हॅलो, आवाज येतो का सर? हो सर, हो सर, हो सर, येतो सर. नमस्कार सर्वांना. आजचा फार महत्वाचा दिवस आहे. आदरणीय रावसाहेबजी शेखावत दादा यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो या निमित्ताने आणि ईश्वर यांना चांगला. मित्र, माझ्या कवितेचं नाव आहे जन्मला शेजारी बाळ. कारण आपण सर्व पाहिलेलं आहे की कोरोना फार कठीण अशा अवस्थेमध्ये आपल्या समोर आलेला आहे आणि ह्या कोरोनामुळे काय अवस्था झालेली आहे ते मी आपल्याला माझ्या कवितेतून सांगणार आहे. कवितेचं नाव आहे जन्मला शेजारी बाळ. वाचतोय मी. जन्मला शेजारी बाळ, नाही आनंदाला वाढ, बाळ माती खायचा, मन सांगेन तसा लोळायचा, झाला तो थोडा मोठा जसा थंड माठाचा लोटा, बाळ लीला त्याच्या आश्चर्यानं बंद करी वाचा, बघताच त्याला धावायचो, नाही हातात पावायचो, वाकुल्या तो दाखवायचा, मला दुश्मन समजायचा, मध्येच एखादी वस्तू दाखवायचा, मी दिलं ते खायचा, बोलला बोबडे बोल, ज्याचे विश्वी नाही मोल, दिवसांती ते बनले वाक्ये, आमचे मनसुबे झाले पक्के, बोल त्याचे असे ठरले, आमचे व्याकरणच हरले, दिवशी एका आमची भानगड, बाळ चढला सरळ गड, म्हणाला काका आपण शेजारी, भानगडीनं पडाल आजारी, बघून बाळाचं शहाणपण, मलाच आलं विवेकपण, बाळ नव्हता शाळेत गेला, त्याला हा सेन्स कसा आला, आत्मा ताबडतोब सांगू लागला, अंतरी श्री समर्थ नांदला, बाळ अकस्मात आजारी पडला, सरकारला कोरोना वाटला, सरकारी व्हॅन आली धावून, बाळाला भुरकर गेली घेऊन,
केली खूप गयावया तरी बाळ नाही भेटला पहावया. बाळ सारखा स्वप्नात आला खड्ड्यातून काढा म्हणाला. कोणता खड्डा बघावा इतिहास बाळाचा काय सांगावा. कोरोनाची धास्ती होती डोक्यावर व बाळाचं दुःख अनावर. ना होती आई ना बाप असा होता कोरोना साप. होते त्याला अनेक हात केली होती त्याने मृत्यूवर मात. बाळाच्या आठवणीशिवाय नव्हती आमची गेली एकही रात. नव्हती आमची गेली एकही रात. अशी ही माझी कोरोनाची कविता होती. मला ती वाटली, मी लिहिली त्या आणि माझं सादरीकरण केलं. मला सादरीकरण करायची या निमित्ताने म्हणजे एक संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे आदरणीय दादासाहेब यांचेच आभार मानतो आणि आजचे आयोजक जे आहे आमचे शेवाळे सर यांचे आभार मानतो. SK माडी सरांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. नमस्कार. धन्यवाद सर. खूप वास्तववादी कविता आपण या ठिकाणी सादर केलेली आहे. कोरोना काळामध्ये लाखो लोकांचे जीव गेले. कोणाची आई, कोणाचा भाऊ, कोणाचा बाप, कोणाचं लहान बाळ, ही खरं तर मनाला स्पर्शून जाणारी अत्यंत हृदयद्रावक घटना या कोरोनाने या ठिकाणी आपल्या देशामध्ये घडलेली आहे. याचं विश्लेषण अगदी डोळ्यात अश्रू अनावर व्हावेत अशा प्रकारची कविता सरांनी या ठिकाणी सादर केलेली आहे. हजारो मैल पायी पायी जाणारे आईवडील, लहान मुलं हे आपण सर्वांनी अगदी भारतातल्या सगळ्याच लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे. रक्ताचे पाट या ठिकाणी व्हावेत अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली. या कोरोनाच्या धर्तीवर सरांनी जी काही कविता सादर केली ती खरंच या ठिकाणी आपल्याला आपल्या मनाला कुठेतरी पिळवटून टाकणारी कविता आहे. ती आत्मभान देणारी कविता आहे आणि म्हणून मी सर आपले या ठिकाणी धन्यवाद देतो. आपली कविता अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी सादर केली. पुढील थँक्यू सर. कविता हो सर, थँक्यू सर, थँक्यू. पुढील कविता सादर करण्यासाठी आमच्या संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी पाखरे वृषाली 12वी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. मी तिला विनंती करतो की या कवितेला आपण या ठिकाणी समजून घेऊया. कुमारी पाखरे वृषाली. Yes, sir. मी आहे सर. गुड आफ्टरनून फ्रेंड्स अँड ऑल रिस्पेक्टेड टीचर. आणि आजच्या कार्यक्रमाचा विशेष माननीय रावसाहेब दादा शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम ठेवलेला आहे काव्य वाचनाचा, त्यामध्ये मी एक कविता सादर करत आहे. त्या कवी मिलिंद भास्कर. हो, कवी मिलिंद भास्कर. सर आवाज येतोय ना? वृषाली तुझा व्हिडिओ चालू कर बेटा. ओके सर, 1 सेकंड. हां, ओके. गुड आफ्टरनून फ्रेंड्स अँड ऑल माय रिस्पेक्टेड टीचर. आजच्या कार्यक्रमाचा विशेष माननीय रावसाहेब दादा शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्त जे आज काव्य वाचनाचं जे विषय ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक कविता सादर करत आहे कवी मिलिंद भास्कर यांची. या कवितेमध्ये कवी मिलिंद भास्कर यांनी सांगितलं आहे, आजच्या या जगामध्ये माणूस कसा पैशाच्या मागे धावता धावता माणुसकीलाच विसरून गेला आहे. अशी ही कविता. माणूस झाला स्वार्थ, स्वार्थी मनामुळे माणुसकी होत आहे व्यर्थ. माणसात पडले धर्म जात पंथ, त्यातून मिळाला माणसाला भेदभाव नावाचा मोठा ग्रंथ. अग्नी सोडत नाही आग लावण्याचा धर्म, पाणी सोडत नाही विझवण्याचा धर्म. अग्नी सोडत नाही आग लावण्याचा धर्म, पाणी सोडत नाही विझवण्याचा धर्म. पण आज माणसाने सोडला माणुसकीचा धर्म. पैशाच्या चमकणाऱ्या नाण्याने माणुसकी विकायला लागली. जेवढी शिल्लक होती ती स्वतःच विकून खाल्ली. पैशामागे धावता धावता माणूस विसरला माणसाला. त्याला वेळ नसतो दुसऱ्याकडे बघायला, विचारपूस करायला. स्वातंत्र्यासाठी लढली होती कालची माणसं, या स्वातंत्र्याने मातली आजची माणसं.
काल परवापर्यंत ऐकत होतो झाशीच्या राणीची इतिहासाची वाणी. काल परवापर्यंत ऐकत होतो झाशीच्या राणीची इतिहासाची वाणी. पण आज दुर्दैवाने ऐकावी लागते स्त्रीभ्रूण हत्येची कहाणी, स्त्रीभ्रूण हत्येची कहाणी. म्हणून म्हणते माणूस झाला स्वार्थ, म्हणून म्हणते माणूस झाला स्वार्थ. स्वार्थी मनामुळे माणुसकी होत आहे व्यर्थ, माणुसकी होत आहे व्यर्थ. कवी मिलिंद भास्कर. थँक्यू सर. वृषाली पाखरे या विद्यार्थिनीचं खरं तर खूप खूप अभिनंदन. कारण तिने जी कविता या ठिकाणी सादर केलेली आहे ती माणसाच्या विविध प्रवृत्तीच्या छटा दाखवणारी एक कविता आहे. माणसाचा स्वार्थीपणा कसा आहे, माणसा कसा दूर गेलेला आहे हे या ठिकाणी तिने सांगितलेलं आहे. अर्थाने वामनदादा कर्डक या ठिकाणी असं म्हणतात की माणसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. अशा प्रकारचे प्रत्येकाचं हित साधणारी त्या व्यक्तीतला, त्या माणसातला जो स्वार्थी दृष्टिकोन आहे, स्वार्थी प्रवृत्ती आहे, ही खऱ्या अर्थाने काढून टाकण्याची प्रवृत्ती आहे. कुठलाही कवी हा त्या समाजातील दोष दाखवत नाही, तर त्या समाज व्यवस्थेला काहीतरी नवीन उपाययोजना, समाजात असलेले दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न तो कवी करतो. याच कवितेतून कुमारी वृषालीने आपलं या ठिकाणी सादरीकरण इथे केलेलं आहे. मी पुढील कविता सादर करण्यासाठी आमच्या संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक श्री जय पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण या ठिकाणी करावं. श्री जय पाटील सर. नमस्कार सर. माझ्या कवितेचं नाव या ठिकाणी आहे माझे दैव. ही कविता आपल्या खानदेश कवयित्री आदरणीय श्री बहिणाबाई चौधरी यांनी ही कविता या ठिकाणी लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे माझे दैव. आवाज येतोय माझा? हो सर, येतोय सर आवाज. बढिया येतोय. नको नको ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, नको नको ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कडे, माझा हात नको पाहू, माझा हात नको पाहू. धनरेशांच्या चऱ्यांनी तळ हात रे फाटला, धनरेशांच्या चऱ्यांनी तळ हात रे फाटला, देवा तुझ्या बी घरचा जरा धनाचा रे आटला, जरा धनाचा रे आटला. म्हणे नशिबाचे 9 ग्रह, म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळ हाताच्या रे गोट्या, म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळ हाताच्या रे गोट्या, बापा नको मारू थापा अशा उग्या खऱ्या खोट्या. तर अशी ही छोटीशी कविता बहिणाबाई चौधरींची या ठिकाणी मी या ठिकाणी सादर केली. आज 14 ऑगस्टचा दिवस आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेबजी शेखावत दादा यांना आदिशक्ती मुक्ताई उदंड आणि निरोगीमय असं आयुष्य त्या ठिकाणी देवो अशी मुक्ताई चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्या या कविता वाचन या काव्यातून या ठिकाणी रजा घेतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर शेवाळे सर, मी आय डिलिव्हर माय पॉइंट्स. हो सर, हो सर, हो सर. ठीक, सांगा सर. धन्यवाद. खऱ्या अर्थाने बहिणाबाई चौधरी म्हटलं की मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल पुन्हा येतं पिकावर. लौकिक अर्थाने निरक्षर असलेल्या बहिणाबाईंनी असंख्य अशा प्रकारच्या कवितांचं लेखन केलेलं आहे. किंबहुना त्या मानवी जीवनातील विविध छटांचं दर्शन त्यांच्या साहित्यातून या ठिकाणी आपल्याला होतं. बहिणाबाईंची कविता या ठिकाणी श्री जय पाटील सरांनी सादर केली. या कवितेतून त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे, मेहनत करणारा, कष्ट करणारा कामगार जो आहे, तर तो कामगाराची जी काही व्यथा आहे ती विज्ञानाच्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने इथे केलेला आहे. मी श्री जय पाटील सरांचे धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो. नमस्कार. यानंतरचे कवी श्री R.K. ढोले सरांना मी विनंती करतो की आपली कविता या ठिकाणी सादर करावी. ढोले सर. R.K. ढोले सर. सर बहुतेक कुठे
व्यस्त असतील, येतील, पुन्हा जॉईन होतील. यानंतर मी आय एम ऑन श्री दी स्पॉट रेडी सर. यू विल परमिशन आय विल रेडी. ओके ओके ओके. यानंतर श्री प्रदीप खडसे सरांना मी विनंती करतो की आपली कविता आपण या ठिकाणी सादर करावी. हो हो. खडसे सर, तुमचा सर आवाज, माईक चालू करा. खडसे सर, तुमचा माईक चालू करा. सॉरी. ओके. विद्याभारती शैक्षणिक मंडळ आणि संत मुक्ताबाई मधील सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद यांना माझा नमस्कार. आणि वाढदिवसानिमित्त रावसाहेब दादाजी शेखावत आमचे अध्यक्ष साहेब यांना वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा. आणि माझी कविताचं नाव आहे श शिक्षकाचा आणि शेतकरीचा. शिक्षक शेतकरी यांची व्यथा आहे सेम. शिक्षक शेतकरी यांची व्यथा आहे सेम. शेतकरी कमवितो आणि भाव ठरवितो दिल्ली. शेतकरी कमवितो आणि भाव ठरविते दिल्ली. अन त्याच्या घरी दूध पिते पांढरी बिल्ली. अन त्याच्या घरी दूध पिते पांढरी बिल्ली. शेतकरी कमवितो आणि भाव ठरविते दिल्ली. आजकाल रस्त्यावर दिसत आहे शेतकरी. आजकाल रस्त्यावर दिसत आहे शेतकरी आणि त्यांचे दलाल. आजकाल रस्त्यावर दिसत आहे शेतकरी आणि त्यांचे दलाल. आम्ही मात्र रस्त्यावर दररोज उडवतो लाल गुलाल. आम्ही मात्र रस्त्यावर दररोज उडवतो लाल गुलाल. शिक्षकांचे बरे आहे असे पण काही मुळीच नाही. शिक्षकांचे बरे आहे असे पण काही मुळीच नाही. आणि त्याचे कारण वर्षानुवर्ष त्याच्या हातात एकही दमडी नाही. आणि त्याचे कारण वर्षानुवर्ष त्याच्या हातात एकही दमडी नाही. माझी ही स्वलिखित कविता या ठिकाणी मी सादर केली आणि माननीय शेवाळे सरांनी मला या ठिकाणी ॲडमिशन दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खरं तर आपल्या व्यथा आपल्या कवितेतून आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत. हा एक फार मोठा प्रश्न आपल्या देशामध्ये उभा राहिलेला आहे. म्हणून नारायण सुर्वे यांचं जे म्हणणं आहे, यांचा जो दृष्टिकोन आहे, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वतांना थोडासा गुन्हा करणार आहे, अशा प्रकारच्या धाटणीची त्याच विचाराला अनुसरून आपण या ठिकाणी आपली कविता सादर केलेली आहे. तुमच्या कवितेला माझा सलाम. आपल्याला अशा प्रकारच्या विचाराचं मंथन या कवितेच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून होणं हे अपेक्षित आहे, प्रासंगिक आहे. मी पुढील कवी श्री जयवंत बोदळे सरांना विनंती करतो की आपण आपलं सादरीकरण या ठिकाणी करावं. बोदळे सर. जयवंत बोदळे सर. ठीक आहे. आपण सर जेव्हा प्रत्यक्ष प्लॅटफॉर्म येतील तेव्हा त्यांच्याशी संवाद करूया, त्यांचं सादरीकरण घेऊया. यानंतर कुमारी गायत्री शालिग्राम चीम ही प्रथम वर्ष BA ही विद्यार्थिनी आपली या ठिकाणी कविता सादर करणार आहे. गायत्री शालिग्राम चीम, आवाज येतोय? ओके. थँक्यू सर. सर्वप्रथम शुभ दुपार सर्वांना. आणि आज रावसाहेब शेखावत या सरांना प्रथम माझ्याकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा. मी आता आत्मा सोनवणे या कवींची कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. गरिबांच्या डोक्यावरची मोडी होणं चांगलं. गरिबांच्या डोक्यावरची मोडी होणं चांगलं. कधी कधी फकीराची जोडी होणं चांगलं. शत्रूच्या छावणीत फितूर होण्यापेक्षा देशासाठी बंदुकीची गोडी होणं चांगलं. कधी कधी आयुष्याची होळी होणं चांगलं. भुकेलेल्या पोटासाठी होळी होणं चांगलं. शोभेसाठी भरजरी वस्त्र होण्यापेक्षा उघड्या माय बहिणीची सोडी होणं चांगलं. गरिबांच्या डोक्यावरची झोडी होणं चांगलं. ज्ञानासाठी समुद्राची गुढी होणं चांगलं. कधी कधी आकाशाची शिडी होणं चांगलं. नारळाच्या झाडाचं फळ होण्यापेक्षा
कधी कधी गुलाबाची कळी होणं चांगलं, गरिबाच्या डोक्यावरची मोडी होणं चांगलं, जीवनात साखरेची गोडी होणं चांगलं, जीवनात साखरेची गोडी होणं चांगलं, कधी कधी पावसाची झडी होणं चांगलं, विषमतेची विषारी रूढी होण्यापेक्षा विषमतेची विषारी रूढी होण्यापेक्षा घरोघरी समतेची गुढी होणं चांगलं, गरिबाच्या डोक्यावरची मोडी होणं चांगलं, कधी कधी फकीराची जोडी होणं चांगलं, कधी कधी फकीराची जोडी होणं चांगलं. थँक्यू सर. धन्यवाद गायत्री. आपल्या कवितेतून सामाजिक जाणीवा या ठिकाणी प्रत्यक्ष दिसत आहेत. खऱ्या अर्थाने विद्यार्थी दशेमध्ये ज्या जाणीवा वृद्धिंगत होतात, ज्यांची वाढ होते, त्या आयुष्यभर आपल्याला शिदोरी म्हणून या ठिकाणी काम करतात आणि कवितेतून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विचार या ठिकाणी व्यक्त होत असतो. आपल्याही कवितेतून अशा प्रकारचा विचार इथे व्यक्त झालेला आहे. धन्यवाद. मी यानंतरचे कवी श्री जयवंत बोधडे सरांना विनंती करतो की आपण आपल्या कवितेचं सादरीकरण करावं. श्री जयवंत बोधडे सर. हॅलो. ओके सर. ओके. सर्वप्रथम मी माननीय रावसाहेब दादा शेखावत यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या पहिल्या कवितेला सुरुवात करतो. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे गुलाम. तुम्हाला धर्माची भीती दाखवली जाते, तुम्हाला धर्माची भीती दाखवली जाते, तुम्हाला जातीची भीती दाखवली जाते, तुम्हाला धर्माची भीती दाखवली जाते, तुम्हाला जातीची भीती दाखवली जाते, तुम्हाला सतत ठेवलं जातं दहशतीखाली, तुम्हाला सतत ठेवलं जातं दहशतीखाली, तुमच्यावर वारंवार बिंबवलं जातं, तुमच्यावर वारंवार बिंबवलं जातं आम्ही आहोत म्हणून तुम्ही जिवंत आहात, आम्ही आहोत म्हणून तुम्ही जिवंत आहात, नाहीतर समोरच्याने केव्हाचेच तुम्हाला जाळले असते, नाहीतर तुम्हाला केव्हाचेच जाळले असते. तुम्हाला वारंवार ग्वाही दिली जाते, तुम्हाला वारंवार तुमच्या संरक्षणाची ग्वाही दिली जाते. त्या बदल्यात घेऊन टाकतात ते, त्या बदल्यात घेऊन टाकतात ते तुमचे स्वातंत्र्य, तुमचे आर्थिक श्रेय, आणि हळूहळू तुम्ही त्यांचे गुलाम होऊन जातात, आणि हळूहळू तुम्ही त्यांचे गुलाम होऊन जातात. हे तुम्हाला कळते नाही, हे तुम्हाला कळते नाही. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे हल्लीच्या दिवसात. कुठल्या पोकळीत वावरत असतो मी, कुठल्या पोकळीत वावरत असतो मी, हल्ली मलाच कळत नाही. कुठल्या पोकळीत वावरत असतो मी, हल्ली मलाच कळत नाही. ग्रह तारे आकाश, ग्रह तारे आकाश, रात्र दिवस कसे कुठे गायब झालेत कुणास ठाऊक. ग्रह तारे आकाश, रात्र दिवस कसे कुठे गायब झालेत कुणास ठाऊक. हल्ली माझा मलाच कळत नाही मी, हल्ली माझाच मलाच कळत नाही मी, की कधी कळलोच नाही मला, असे वाटते आजकाल. माझ्या मतांशी कधी कधी मीच सहमत नसतो हल्ली, माझ्या मतांशी कधी कधी मीच सहमत नसतो हल्ली. एवढा गोंधळ कधी झाला नव्हता, एवढा गोंधळ कधी झाला नव्हता. जगण्याची दिशा भरकटून गेलीये असं सरळ सरळ वाटत राहतं, जगण्याची दिशा भरकटून गेलीये असं सरळ सरळ वाटत राहतं. पडणाऱ्या पावसाचे थेंब अंगभर झुलत राहतात, पडणाऱ्या पावसाचे थेंब अंगभर झुलत राहतात, पण मन कोरडत राहतं हल्लीच्या दिवसात. पडणाऱ्या पावसाचे थेंब अंगभर झुलत राहतात, पण मन कोरडत राहतं हल्लीच्या दिवसात, पण मन कोरडत राहतं हल्लीच्या दिवसात. माननीय रावसाहेब दादा शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्त आज जो कार्यक्रम करण्यात आला आणि ही कविता सादर करू दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. बोला. यानंतर सचिन झनके
यांनी आपली या ठिकाणी कविता सादर करावी. आहेत का सचिन जनके? हॅलो हॅलो. हो सर, ओके. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय आमच्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय रावसाहेबदादा शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे जे काव्यवाचनाचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे, या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला आपण केवळ एका मॅसेजवर सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे. त्याबद्दलही मी आपणा सर्वांची इथे ऋण व्यक्त करतो. तत्पूर्वी डॉक्टर संदीप माळी सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर संदीप माळी सर करावे. हां सर. हां सर, हां सर, बोला 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 ही सर. जी कविता आता मी जी वाचली ही मी गाऊन दाखवू का? वा 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 वा, गाऊन दाखवा सर, गाऊन दाखवा. दाखवू का? हो सर, हो सर, हो वाचा, गाऊन. थँक्यू. हा मी गातो सर. हो सर, हो सर. हा मी गाऊन दाखवतो. मित्रमंडळींनो, माझ्या कवितेचं नाव आहे जन्मला शेजारी बाळ. ती मी आपल्याला गाऊन दाखवणार आहे. जन्मला शेजारी बाळ, जन्मला शेजारी बाळ, नाही आनंदाला वाळ, नाही आनंदाला वाळ. बाळ माती खायचा, मन सांगेल तसा लोळायचा. झाला तो थोडा मोठा, जसा थंड माठाचा लोटा. झाला तो थोडा मोठा, जसा थंड माठाचा लोटा. बाळ लिला त्याच्या, आश्चर्यानं बंद करी वाचा. बघताच त्याला धावायचो, नाही हातात पावायचो. वाकुल्या तो दाखवायचा, मला दुश्मन समजायचा. मध्येच एखादी वस्तू दाखवायचा, मी दिलं ते खायचा. बोलला बोबडे बोल, ज्याचे विश्वी नाही मोल. दिवसांती ते बनले वाक्य, आमचे मनसुभे झाले पक्के. बोल त्याचे असे ठरले, आमचे व्याकरणच हरले. दिवशी एका आमची भानगड, बाळ चढला सरळगड. म्हणाला काका आपण शेजारी, भानगडीनं पडाल आजारी. बघून बाळाचं शहाणपण, मला झालं विवेकपण. बाळ नव्हता शाळेत गेला, त्याला हा सेन्स कसा आला. आत्मा ताबडतोब सांगू लागला, अंतरी श्री समर्थ नांदला. बाळ अकस्मात आजारी झाला, सरकारला कोरोना वाटला. सरकारी व्हॅन आली धावून, बाळाला भुरकन गेली घेऊन. केली खूप गयावया, तरी बाळ नाही भेटला पहावया. बाळ सारखा स्वप्नात आला, खड्ड्यातून काढा म्हणाला. कोणता खड्डा बघावा, इतिहास बाळाचा काय सांगावा. कोरोनाची धास्ती होती डोक्यावर, व बाळाचं दुःख अनावर. ना होती आई ना बाप, असा होता कोरोना साप. होते त्याला अनेक हात, केली होती त्यानं मृत्यूवर मात. बाळाच्या आठवणी शिवाय गेली नव्हती आमची एकही रात, गेली नव्हती आमची एकही रात. नमस्कार मंडळी, नमस्कार. धन्यवाद सर. आपल्या या सादरीकरणाने या कार्यक्रमाला खूपच चांगली रंगत या ठिकाणी आलेली आहे. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्याची जी संधी आहे ती आपल्या महाविद्यालयाने आम्हाला या ठिकाणी दिली. असे उपक्रम आपण वारंवार या ठिकाणी राबवण्याची मी या आपल्यास ग्वाही देतो. आणि पुढील कार्यक्रमाचं संचलन करण्यासाठी आणि कार्यक्रमाचे आभार करण्यासाठी माझे सन्मित्र डॉक्टर संदीप माळी सरांना मी विनंती करतो. धन्यवाद सर. आज आपण सर्वजण आमचे विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावतीचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेबदादा शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित काव्य वाचनाच्या कार्यक्रमासाठी
या गुगल मीट या प्लॅटफॉर्मवर आपण सर्वजण एकत्रित आलो होतो. आपल्या सर्वांच्या वतीने आणि संत मुक्ताबाई परिवाराच्या वतीने मी माननीय रावसाहेब दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक वारसा त्यांना लाभला आणि हा वारसा त्यांनी पुढे नेला. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आदरणीय डॉक्टर देवीसिंहजी शेखावत यांच्या नव्या विचारांना ते आज आपल्या या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. मुक्ताईनगर सारख्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना जळगाव सारख्या लांब अशा ठिकाणी जावं लागू नये म्हणून वेगवेगळ्या नवनवीन स्वयंरोजगार निर्मिती करणाऱ्या अभ्यासक्रमांची सुरुवात या महाविद्यालयामध्ये आदरणीय दादांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आम्ही केलेली आहे. ग्रामीण भागातला विद्यार्थी हा रोजगारक्षम व्हावा, विविध कौशल्य त्याच्या अंगी बांधली जावी यासाठी म्हणून नेहमीच ते प्रयत्न करत असतात आणि तीच एक कृतज्ञतेची भावना म्हणून आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यातलाच हा एक कार्यक्रम आता इथे संपन्न होतोय आणि त्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी इथे आपल्यासमोर उपस्थित आहे. सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर ID पाटील सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एका वेगळ्या संकल्पनेला इथे मूर्तरूप देण्यासाठी आम्हाला परवानगी दिली. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात वावरणाऱ्या आमच्या या सर्व कवी मित्रांना एकत्रित आणून एक छान असं कवी संमेलन आपण इथे घेतलं. सरांनी त्यासाठी परवानगी दिली, प्रेरणा दिली, त्याबद्दल मी आदरणीय प्राचार्यांचे सुद्धा आभार मानतो. आमचे शैक्षणिक समन्वयक प्राध्यापक LB गायकवाड सर यांनी स्वतः हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून आमच्या खांद्याला खांदा लावून स्वतः खूप प्रयत्न केले, स्वतः छान कविता गाऊन सादर केली, त्यांचेही मी आभार मानतो. आमच्या संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री नितीन काटे सर यांनी एका परिवाराच्या सदस्य म्हणून या सर्व कार्यक्रमांच्या उपयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मी काटे सरांचेही आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रेरणेशिवाय आणि सहकार्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता. मी त्यांचेही आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचे जे सर्व कवी आहेत, वेगवेगळ्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून आलेले, महाराष्ट्रभर नावाजलेले हे सर्व कवी आहेत. डॉक्टर मारुती तेगमपुरे, डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने सर आहेत, डॉक्टर राखोंडे सर आहेत. या लोकांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या सामाजिक विचारांच्या अनुषंगाने ओळखतो. या सर्व कवींनी एक नवा विचार आपल्या कवितेमधून नेहमीच ते मांडत आलेले आहेत आणि आजही त्यांनी तो विचार या माध्यमातून मांडला. मी त्या सर्वांचे आभार मानतो. मुक्ताईनगर मधलेच रहिवासी असलेले आमचे ज्येष्ठ मित्र आणि आता नुकतंच त्यांचा एक मांडूळ नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे असे आमचे जयवंत बोदळे सर, हे सुद्धा एक प्रथितयश कवी आहेत, मुक्ताईनगरचे भूषण आहेत. त्या जयवंत बोदळे सरांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि सुंदर अशा कविता त्यांनी सादर केल्या. आणि आणखी मला आभार मानायचे आहेत आमच्या 2 विद्यार्थिनींचे. त्यांनी हा कार्यक्रम आम्ही ऑनलाईन घेतो आहोत, परंतु त्या रांगोळी महोत्सवाच्या निमित्तानं आज महाविद्यालयात हजर झाल्या आणि त्यांना लक्षात आलं की एक कवी संमेलन आहे, तर त्यांनी उत्स्फूर्तपणे आमच्याकडे नावं दिली
की सर आम्हाला सुद्धा आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त कविता सादर करायची आहे. तर त्यांना सुद्धा आम्ही संधी दिली आणि त्या संधीचं सोनं आमच्या मुलींनी केलं. त्यांनी खूप उत्तम अशा रचना सादर केल्या. मी त्यांचं कौतुक करतो, त्यांचे आभारही मानतो. उपस्थित सर्व प्रेक्षक ज्यांनी आनंदानं आणि उत्साहानं हा कार्यक्रम अटेंड केला, यात सहभागी झाले, त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून आमच्या संत मुक्ताबाई शैक्षणिक संकुलातर्फे त्या सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.